बोलता काय तुम्ही? बोलता काय? बोलता काय तुम्ही? बोलता काय? हा आदिवासी असते. एखादा आदिवासी थांबा. उधर का गड्ढे में जा रहा है? अरे उधर कहाँ जा रहा है? आहे बा म्हणून सर लोग तंबाकू डाल चप्पल निकालो. सर, अकोला मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यावर तेल्यादेव म्हणून आदिवासीमध्ये प्रसिद्ध एक देव आहे, ज्याला ते तंबाखू आणि विडी चढवतात. काय नेमकी श्रद्धा असेल, काय म्हणाल सांगायला? खरं म्हणजे आदिवासी किंवा अनेक अशा तत्सम जमाती आहेत की ज्यांची वेगवेगळी लोकदैवत आहेत. आम्ही पण अनेकदा ऐकलं असेल की अनेक असे लोकदैवत आहेत की जिथे अगदी आपण ज्या दारूला निषिद्ध मानतो त्या दारूच्या बॉटलसुद्धा अनेक लोकदैवतांवर चढवल्या जातात. आता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणून तुम्ही जर विचारात घ्याल तर ह्या निरुपद्रवी अंधश्रद्धा, ह्या अज्ञानातून निर्माण झालेल्या काही प्रथा परंपरा असतात आणि या निरुपद्रवी प्रथा परंपरांना विरोध करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची काही भूमिका नाही, तर त्यातून फसवलं कोणी जात नाही. आणि तेल्यादेव ज्या पद्धतीने सांगितलं जातो की दगडाचा माणसांनी देव केला आणि त्याच्या चरणावर जर या निमित्ताने व्यसनं जर टाकल्या जात असतील, कोणी बिडी काढी असेल, अनेक ठिकाणी काही व्यसनं तिथे टाकल्या जातात, तंबाखू टाकला जातो, तो जर खरोखर सोडण्यासाठी त्याचा उपयोग होत असेल तर मला वाटते याला अंधश्रद्धा म्हणण्याचं कारण नाही. ते अज्ञानातून निर्माण झालेली एखादी प्रथा असेल आणि त्या प्रथेचं फलित जर उत्तम मिळत असेल तर ती चालायला आमचाही काही विरोध नाही, परंतु हे अज्ञानातून काही गोष्टी होतात. आता तेल्यादेव निर्माण कोणी केला, त्याची प्रथा काय, परंपरा काय, हे प्रत्यक्षात आज जिवंत असणाऱ्या कोण्याही व्यक्तीला माहीत असण्याचं कारण नाही. कधीतरी पूर्वजांनी एखादी गोष्ट केली आणि त्याच्यातून आपल्याला मनःशांती मिळत असेल आणि असा एक सुरक्षितता मिळत असेल आदिवासींना की या देवाजवळ तंबाखू, बिडी, माचीस हे सगळं अर्पण केल्यानंतर पुढे जंगल संरक्षणाचं जे आहे, थोडीशी जरी काळी आटपेटीची टाकली
तर पुढे जंगल पेटू नये, जंगलांचा नाश होऊ नये, कदाचित हाही उद्देश त्यात असेल. तर त्यामुळे मला वाटते की ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत याच्यातून जर मानवी जीवाला धोका उत्पन्न होत नसेल तर त्याच्यात आम्हाला फार काही स्ट्रॉंगली आक्षेप घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. साहब ये तो कुछ मालूम नहीं है. देखिए पुराना पास जो चल रहा वो हिसाब से चला रहा. कब से चल रहा है ये? कितने कई हमारा परंपरा से जब अपन बचपन से यहाँ तक जो ये रास्ता चल रहा, जब हम यहाँ आते जाते रहे ना, जरा माँ बाप का साथ में आते जाते था, तब से चालू है भाई. अब ये तो हमको मालूम नहीं कि भाई किस लिए चला रहा है, ये मालूम नहीं, मगर वो चला रहा तो अपन भी भाई जा रहा तो चला दो, बस इतना है, तो बाकी कुछ नहीं. सातपुडा पर्वतरांगांच्या सुरुवातीला जो हे तेल्यादेव एक ठिकाण आहे, ते मेळघाटला जाताना किंवा मध्य प्रदेश प्रांताकडे जाताना ज्या मार्गावर आपल्याला दिसून येते, यामधून रस्त्याच्या बाजूने जात असताना येथील जे पादचारी आहेत किंवा आदिवासी या भागामधून जाणार आहेत ते या ठिकाणी विशेषतः थांबून या ठिकाणी नमस्कार करतात आणि तंबाखूजन्य पदार्थ या ठिकाणी अर्पण करतात. हा तंबाखूजन्य पदार्थ अर्पण करत असताना कदाचित अंधश्रद्धा त्यांच्या भागात त्या काळातली असू शकते, परंतु मला असं वाटते की त्याला वैज्ञानिक कारण हे असू शकते की ह्या वनराईचं जतन झालं पाहिजे. तंबाखू किंवा इतर अंमली पदार्थांच्या माध्यमातून या वनराईला कुठे धोका पोचू नये म्हणून या ठिकाणी ते अर्पण करावं असावेत असं मला वाटते. तेल्यादेव हे जे ठिकाण आहे हे ठिकाण वन परिक्षेत्राची जी चौकी आहे त्याच्या अगोदरच आहे आणि ही जी चौकी आहे हे आताच्या काळातली आहे आणि हा जो तेल्यादेव हे ठिकाण आहे शेकडो वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे ही चौकी होण्यापूर्वी सुद्धा चौकीदार म्हणून या सातपुडा पर्वतरांगाचं संरक्षण या तेल्यादेवाच्या माध्यमातून विशेषतः होत आहे असं मला वाटते.